जय भीम, जय भारत. जगात धुमाकूळ घालत असलेल्या एप्स्टीन फाईल मध्ये चक्क भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव आढळून आलेलं आहे. ही तेच फाईल आहे जी च्या एका प्रायव्हेट बेट वरती सुरू झालेली होती. या प्रायव्हेट बेटचा कायद्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता. ह्या बेट वरती वेगवेगळ्या देशाचे मोठे मोठे उद्योजक, पंतप्रधान, राष्ट्रपती, राष्ट्रीय अध्यक्ष जाऊन अल्पवयीन 10 ते 15 वर्ष मुलींवरती अत्याचार करून त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या नवजात बालकाला मारून खाण्याचा घृण प्रकार या बेटवरती केला जात होता. या अशा फाईल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव आलेलं आहे. काही ठिकाणी वेगवेगळ्या लोकांवरती कारवाई सुरू झालेली आहे, काही लोकांचं इन्व्हेस्टिगेशन चालू झालेले आहे, पण आतापर्यंत नरेंद्र मोदी यांच्यावरती एक काही प्रकारची कारवाई किंवा इन्व्हेस्टिगेशन करताना आपल्याला दिसून आलं नाहीये. या गुन्ह्यापासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आपल्याला मुजरा करताना दिसून येत आहे. या मुजऱ्यात जणू ते आपला भारत देश विकण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आपल्या देशातील सार्वभौमत्व वाचवण्यासाठी येत्या 2 मार्चला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी मोठं आंदोलन घेण्यात येत आहे. तर या आंदोलनात वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावं अशी विनंती. मोदी हटाव, देश बचाव. जय भीम, जय भारत.